नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या आयुष्यात पैसा येतो पण टिकत नाही. प्रेमसंबंधात समस्या येतात आणि तुम्हाला लक्झरी लाईफ जगायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे शुक्रवारी केले जाणारे असे काही प्रभावी उपाय जे तुमचा शुक्र ग्रह मजबूत करून तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुक्र ग्रह म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह म्हणजे सौंदर्य, प्रेम, पैसा, ऐश्वर्य, कला आणि सुखसोयींचा कारक मानला जातो. जर तुमचा शुक्र मजबूत असेल तर तुमचं जीवन नैसर्गिकरित्या आकर्षक आणि सुखी बनतं. शुक्र ग्रह कमजोर असल्याची लक्षणे: पैशाची अडचण, नातेसंबंधात तणाव, लक्झरी वस्तूंची कमतरता, आकर्षण कमी होणे. शुक्रवारी करण्याचे 7 प्रभावी उपाय. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. शुक्रवारी साखर, दूध, तांदूळ याचे दान करा. देवी लक्ष्मीची पूजा करा. शुक्र हा लक्ष्मीशी संबंधित असल्यामुळे महालक्ष्मीची पूजा करा. सुगंध वापरा. शुक्र सुगंध आणि सौंदर्याचा कारक आहे, त्यामुळे अत्तर किंवा परफ्यूम वापरा. पांढरे कपडे घाला. शुक्रवारी शक्यतो पांढरे कपडे परिधान करा. स्त्रियांना आदर द्या. शुक्र ग्रह स्त्री शक्तीशी जोडलेला आहे. स्त्रियांना आदर दिल्याने शुक्र मजबूत होतो. गोड पदार्थ खा आणि वाटा. गोड पदार्थ वाटल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. मंत्र जप करा. ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्र मजबूत झाल्यावर काय होते? जीवनात लक्झरी आणि आराम वाढतो. पैसा टिकतो आणि वाढतो. आकर्षण आणि व्यक्तिमत्व सुधारते. प्रेमसंबंध मजबूत होतात. कला, फॅशन, बिझनेसमध्ये यश मिळतं. पण लक्षात ठेवा, फक्त उपाय करून बसून राहिलात तर काहीच होणार नाही. शुक्र तुमच्यात संधी निर्माण करतो, पण त्या संधीचा फायदा तुम्हालाच घ्यावा लागतो. जर तुम्हाला तुमचं जीवन लक्झरी आणि सुखाने भरलेलं हवं असेल तर या शुक्रवारीपासूनच हे उपाय सुरू करा आणि स्वतःच बदल अनुभवा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.